आणि यानंतर एक गंभीर बातमी। कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली आणि या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला। या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील सगळ्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टर आजपासून कामबंद आंदोलन करतायत। या काळामध्ये अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील। या निर्णयामुळे रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। ही तीन दृश्य आपण पाहतोय, नायर, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरची। मुंबईमधील नायर रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी संप केलेला आहे, तर नागपूरमध्ये देखील या निवासी डॉक्टरांनी संप केलाय। छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा या सगळ्या डॉक्टरांचा संप सध्या सुरू आहे। दरम्यान नागपूरमध्ये आंदोलन कसं सुरू आहे या संदर्भात जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। संपूर्ण देशभरामध्ये निवासी डॉक्टरांकडनं संप पुकारला जात आहे। नागपूरमध्ये देखील मार्चचे जे डॉक्टर आहे बेमुदत संपावर गेलेले आहे। नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातले सर्व निवासी डॉक्टर आहे। आपण बघू शकतो की ते कशा प्रकारे या सर्व डॉक्टरांनी कॉलेजच्या बाहेर धरणे आंदोलन म्हणा किंवा निदर्शने आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की त्यांच्या हातामध्ये जे बॅनर्स आहे त्यावरनं त्यांच्या काय मागण्या आहे, त्यांचा कसा रोष प्रशासनाविरुद्ध किंवा व्यवस्थेविरुद्ध आहे तो देखील पाहायला मिळत आहे। विशेष करून निवासी ज्या डॉक्टर आहेत त्यांना 24 तास काम करावं लागतं, मात्र त्यांच्या सुरक्षेकडे वारंवार याआधीही प्रश्न उपस्थित केले गेले तरीही प्रशासनाचं लक्ष नसतं। त्याला घेऊन जी कलकत्ता येथे घडलेली घटना आणि त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरामध्ये होणारे हे आंदोलन निश्चितच आज संपूर्ण प्रशासनाचं असेल याकडे लक्ष आहे। काही महिला निवासी डॉक्टर पण त्यांना विचारूया, कोलकात्याच्या घटनेमध्ये काय वाटतं तुम्हाला? कोणाचा दोष वाटतो तुम्हाला? यंत्रणेचा दोष वाटतो? खरं म्हणजे जी पण गोष्ट झाली आहे ती खूपच दुःखद गोष्ट आहे, तिला पूर्णपणे न्याय भेटला पाहिजे। तसंच म्हटलं तर मॅनेजमेंट, तिचं जे मॅनेजमेंट आहे, जे पण आहे, सिक्युरिटी आहे, हे म्हणजे सगळ्यांचं आहे की सिक्युरिटी दिली पाहिजे। एखादी निवासी डॉक्टरांसाठी व्यवस्थित रूम असली पाहिजे, ते स्वतः थोडा वेळ रेस्ट देऊन, तसे ते आपण त्यांना रिप्लेस करतो, दुसरे निवासी डॉक्टर त्यांच्या जागी जातात, पण थोडा वेळ जे आराम देतात तिथे पण ते व्यवस्थित रूम राहिले पाहिजे। डॉक्टर्स वॉर्डमध्येच तिथेच किंवा OTमध्ये तिथेच झोपतात, हे म्हणजे नाही आहे। त्यांच्या हेल्थवर, त्यांच्या मानसिकतेवर, हे सगळ्याच्या गोष्टीवर असर पडतं। सिक्युरिटीपासून इन्फ्रास्ट्रक्चर असो, सरकारचा काही कायदा असो, त्या सगळ्या गोष्टींवर आम्हाला तिथं एक सोल्युशन पाहिजे। आणि आता हे एक फायनल लढाई आहे आमची, कारण हे वारंवार होत आलेलं आहे। प्रत्येक मेडिकल कॉलेजचे, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे सिक्युरिटी एजन्सीज आहेत, काही प्रायव्हेट आहेत, काही गव्हर्नमेंट आहेत, त्याचं एक सखोल ऑडिट झालं पाहिजे। आणि जे सिक्युरिटी, जे रेसिडेंट डॉक्टरची सिक्युरिटी आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली पाहिजे। ज्या वारंवार मागण्या वर्षानुवर्ष केल्या जातात त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होतं आणि त्यामध्ये मग कुठेतरी कोलकात्यासारखी घटना घडते, ती महाराष्ट्रामध्ये घडू नये। त्यामुळे महाराष्ट्रातल्या देखील राज्य सरकारने यावर विचार करावा, यासाठीच मार्चच्या डॉक्टरांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।